त्याची स्वप्न असतात. मग तो विचार करतो की बाबा देवळात जाऊ, आपण देवासमोर नतमस्तक होऊ. त्याच्या लक्षात येतं अरे त्या देवळातच चोऱ्या व्हायला लागल्यात. देवळात चोऱ्या. राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत. राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही. मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते. स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या. पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? आज तो हवालदिल झालेला जो तरुण आहे तो या सगळ्या मंदिरांचा रस्ते पकडतोय. धर्मांध बनवू नका त्या तरुणाला. शिक्षणाच्या वाटेवरती लावा. नुसतं जय श्रीराम बोलून होणार काही नाहीये. आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गायी पकडतायत, सगळे पकडतायत. आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्ट मध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे. बीफ एक्सपोर्ट मध्ये ते कापल्याशिवाय होणार आहे का एक्सपोर्ट मध्ये आपण 1 नंबरचे? मग त्या गोरक्षकांचं काय करायचं? आपण करतोय काय? देश चाललाय कुठे? देश काय विचार करतोय? काय कशाचा कशाला ताळमेळ नाही. बस दिसली जमीन की दे अदानीला, दिसलं जंगल की दे अदानीला. आम्ही काही ह्या सगळ्या गोष्टींचे काय फक्त टीका करण्यासाठी हा विषय नाहीये. मला असं वाटतं ही गोष्ट परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे की या देशामध्ये काय सुरू आहे आणि काय घडतंय. मी आज अजून एक गोष्ट तुमच्या समोर आणणार आहे. माझे पत्रकार बांधव इथे आलेले असतील, तुम्ही विचार करा. आपण जातो, श्रद्धेने जातो, मंदिरात जातो, आपण काही दानपेटीमध्ये टाकतो, ज्याच्यावरती या देशाच्या सगळ्या मंदिरांमध्ये लाखो कोटी रुपये जमा होतात. काय होतात त्याचं, काय होतं काय नाही माहित नाही. त्याचे ट्रस्ट असतात, त्याचे ट्रस्टी असतात सगळे. मग त्याच्यातनं आपल्याला कळतं चोऱ्या होत आहेत. आता हे प्रकरण घ्या. पत्र आहे प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत. जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो. महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत. साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. भाषा पण बघा. मंदिर आहे का कंपनी येतेच कळत नाही मला. त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. मिळकत तुम्ही कशाची यशस्वी झालात? असो. महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती. मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी